मॅडम काय नेमकं तुम्ही संजय राऊतांबद्दल काय स्टेटमेंट करणार आहात? काय नेमकं संजय राऊतांबद्दल तुमची तक्रार आहे? हे पहा कसं आहे, मी याच्या आधीच जरंगेंना सांगितलं होतं की माझ्या मराठा भावांच्या भावनांसोबत त्यांच्यासोबत खेळू नको, तरी जरांगे ऐकत नाही. जरांगे लोक घेऊन इथे आलाच. अरे संविधानावर विश्वास करायचा, जरांगे संविधानाचा अभ्यास करायचा. म्हणाला होताच ना की मी आंतरवली सराटीमध्ये झालेले गुन्हे जे समाजावरती मुलांवरती झालेले आहेत ते मी रद्द केल्याशिवाय इथून जाणारच नाही. झालं काय जरांगे? माझ्या मराठा भावांवर अधिकाधिक गुन्हे परत दाखल झालेले आहेत. याला जबाबदार कोण आहे? अरे किती दिशाभूल करशील? मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये, डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे माझ्या मराठा भावांवरती झालेले आहेत. जरंगे जुने गुन्हे तर रद्द झालेच नाही, पण हे नव्याने गुन्हे दाखल तुझ्यामुळे झालेले आहेत. आता तरी बंद कर. त्यांनी लावून द्यायचं शरद पवारांनी आणि आपण कटपुतली म्हणून खेळायचं. आणि काय तो जीआर कधी भेटलं होतं का त्याच्यावरती आरक्षण? जरा अभ्यास तरी करायचा ना. अभ्यास करून बघायचा की याच्यामुळे खरंच आपण सरसकट मराठे ओबीसी मध्ये येतो का? काही नाही. परत दिशाभूल आहे. कसलंही आरक्षण मिळालेलं नाही. मराठा भावांनो, मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे, माझे विद्वान, अभ्यासू, जिज्ञासू, कष्टकरी मराठा भावांना मला सांगायचं आहे, या जरंग्या जो आहे तो तुमची दिशाभूल करत आहे. ते काहीतरी त्याला तिथून उठून न्यायालयाने लावलं होतं, त्याच्यामुळे जरंग्याला काहीतरी समाजाची आणखी सिंपती मिळवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी मिळालं आरक्षण, गुलाल उधळा. हे काही नाही, हे चुकीचं आहे. कोणतंही आरक्षण मिळालं नाही. उलट माझ्या मराठा भावांच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहे. याला जबाबदार सर्वस्वी तू आहेस जरांगे. आता मला विचारायचं आहे, संपादक म्हणतो ना संजय राऊत हुशार विद्वान म्हणतो ना, संविधानाला मांडणारा म्हणतो ना मी एका पक्षाचा चांगला कार्यकर्ता आहे, नेता. संजय राऊत काय हे वर्तन आहे? न्यायालयाच्या कामकाजावर संशय, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. संजय राऊत थोडंसं माणसाचं वरचं डोकं आहे ना, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता भरायची, अभ्यास करायचा. काय म्हणतो की न्यायमूर्ती ज्या आहेत त्या बीजेपीच्या प्रवक्त्या होत्या. अरे न्यायमूर्ती हा न्यायमूर्तीच असतो संजय राऊत. न्यायालयावर अविश्वास निर्माण करायचा का अराजकता आणायची आहे का तुम्हाला? मी याच्या बाबतीत संजय राऊत तुमच्या विरोधात रजिस्ट्रार जनरलकडे तक्रार करणार आहे. हे असं चालणार नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा उचलली जी लावणी टाळायला, हे खपून घेतलं जाणार नाही. संजय राऊत आपल्या मर्यादेत राहायचं, आपल्या लायकीत राहायचं, अभ्यास करून आपलं वरचं टाळकाय ना ते पूर्ण भरून घ्यायचं पुस्तकाने. काय हे फालतूपणा लावला? परत मला जरंग्याला वॉर्निंग द्यायची आहे. जरंग्या, तुला काही लायसन दिलेलं नाही. आधी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आईवर बोलायचं, त्याच्यानंतर महिलांचा उपमर्द करायचा, वाईट वक्तव्य बोलायचं, आणि त्याच्यानंतर माझ्या ओबीसी भटक्या विमुक्त यांच्या विरुद्ध यांच्या समाजावर बोलायचं. समाजावर बोलायचं तुला हक्क आहे का? तुला अक्कल आहे का? असं असते का? हे चुकीचं आहे जरंगे. मी तुला सांगते, हे सगळं बंद कर. ह्याच्याने काहीही होणार नाही. अभ्यासू माणसं आहेत, ते अभ्यास करत असतात आणि याच्यातून काय निष्पन्न होते बघा. आम्ही आता कोर्टात जातो, आम्हाला माहित असते की हा अभ्यास लावला, हे संविधानाचं आर्टिकल लावलं, हे कलम लावलं, तर असा निर्णय येतो. म्हणजे आमचा संविधानावर विश्वास असते म्हणून आम्ही तो निर्णय घेऊन येतो. म्हटलं होतं खाली करायचं तर आलं की नाही? म्हणजे हा अभ्यास आहे. तसा तुझा कोणता अभ्यास आहे बाबा? ना तुझा जीआरचा अभ्यास आहे, ना तुला कोणत्या समाजावर काय बोलायची याची तारतम्य नाही. महिलांवरती तुला बोलण्याची काही म्हणजे लयच राहिलेली नाही. आणि तू म्हणतो समाजाचा नेता, दिशाभूल करणारा. हे सगळं जमणार नाही जरंग्या. हे सगळं बंद करायचं. समाजाची दिशाभूल करायची नाही. त्यांना अभ्यास करू द्यायचा, त्यांच्या मेरिटवर त्यांना काम करू द्यायचं. आणि सन्माननीय जे मोदी साहेबांनी जे दिलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठी बांधव माझे ते चांगले, ईडब्ल्यूएस मध्ये ते चांगल्या प्रकारे IAS, IPS इतकंच नव्हे तर UPSC, MPSC सगळ्या ठिकाणी गुणवत्तेवर येतात. त्यांना आरक्षण ते लाभलेलं आहे आणि तेच आरक्षण त्यांच्यासाठी सर्वोत्तम आरक्षण आहे. ते जर अभ्यास केला मागच्या काळामध्ये तर तुझ्या या ओबीसी ट्रान्सफरमुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे.
माझे मराठी बांधव जे अभ्यासू आहेत ते नक्कीच हे सगळं तपासून बघतील आणि त्यांना कळेल की हा जरंग्या काय नाटकं करतो. मॅडम, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. नेमकं ओबीसी समाजाला कोणी फसवलं? जरांगेंनी फसवलं की सरकारने फसवलं? कारण सरकारने GR काढला आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. तर नेमकं मग ओबीसी समाजाला नेमकं कोणी फसवलं? जरंग्या सरकार फसवणारं नाही आहे. जरंग्या आणि त्यांचा तो गुरु कमिटीचं काय त्यांचं नाव विखे राधाकृष्ण विखे पाटील, हैदराबाद गॅझेट. विखे पाटील तुम्ही कोणीतरी आहेत म्हणे ना एक मोठे नेते, तुम्हाला माहित नाही का गॅझेटमध्ये काय लिहिलेलं आहे? ते गॅझेट लागू केल्यावर आरक्षण मिळत असते. काहीतरी दिल्यासारखं करायचं आणि काहीतरी घेतल्यासारखं दाखवायचं, उड्या मारायच्या आणि समाजाची दिशाभूल करायची. हा जरंग्या आहे ना, हाच फक्त दिशाभूल करतो. सरकार दिशाभूल करत नाही. सरकारची भूमिका ठाम आणि स्पष्ट आहे. म्हणजे मग असं आहे का की विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा कोणत्याही मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता सर्व जो काही GR आहे तो काढला? मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय तर GR निघत नाही. हे बघा, जरंग्याचा हट्ट, जरंग्याचं रडणं, त्याच्यावर मी काय बोलू शकतो? त्याच्यामुळे बघा, तरी मुख्यमंत्री साहेब म्हणाले की आम्ही विचारपूर्वक सर्व निर्णय घेऊ. विचारपूर्वक मुख्यमंत्री साहेब नक्कीच निर्णय घेतील, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि जरंग्या जे आहे त्यांनी दिशाभूल बंद करावी. त्यांनीच हे आहे ती सगळ्यांची दिशाभूल निर्माण केलेली आहे आणि समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्याचं काम हे जरंग्या करत आहे.